शेअर बाजारात स्क्वेअर ऑफ म्हणजे नेमकं काय? हा शब्द बऱ्याच जणांना गोंधळात टाकतो. चला समजून घेऊया. शेअर स्क्वेअर ऑफ करणे म्हणजे एखादा शेअर्स खरेदी करणे आणि परत तोच शेअर्स विकणे आणि विकलेला शेअर परत खरेदी करणे, जेणेकरून व्यवहार बंद होईल. इंट्राडे मध्ये स्क्वेअर ऑफ खूप महत्त्वाचं असतं, कारण त्या दिवशी तुम्ही जे शेअर्स खरेदी करता ते तुम्हाला त्याच दिवशी विकावे लागतात. आणि जर तुम्ही विसरलात तर तुमचा ब्रोकर ते ऑटो स्क्वेअर ऑफ करतो. उदाहरणार्थ समजा रमेशने XYZ कंपनीचे शेअर्स सकाळी 10 वाजता खरेदी केले आणि तेच शेअर्स त्यांनी 2 वाजता विकले. याला बोलतात इंट्राडे स्क्वेअर ऑफ. डिलिव्हरी स्क्वेअर ऑफ म्हणजे शेअर्स काही दिवसांसाठी, आठवड्यांसाठी किंवा महिन्यांसाठी घेऊन ठेवणे आणि मग विकणे. उदाहरणार्थ रमेशने XYZ कंपनीचे शेअर्स एप्रिलमध्ये घेतले आणि ते शेअर्स त्यांनी ऑक्टोबरमध्ये विकले. याला बोलतात डिलिव्हरी स्क्वेअर ऑफ. थोडक्यात सांगायचं, जर तुम्ही 50 शेअर्स खरेदी केले आणि त्यातले तुम्ही 25 शेअर्स विकले तर तुम्ही 25 शेअर्स स्क्वेअर ऑफ केले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करा आणि आणखीन माहिती हवी असेल तर स्टॉक सखी या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.